नमस्कार. पित्ताचा त्रास म्हणजे सततची जळजळ, अस्वस्थता, अनेकांना हा त्रास असतो नाही का? पण काय वाटेल जर यावरचा एक अगदी साधा आणि प्रभावी उपाय आपल्या स्वयंपाकघरातच असेल तर? हो, चला तर मग आज आयुर्वेदाच्या अशाच एका प्राचीन रहस्याबद्दल जाणून घेऊया. आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवणानंतर छातीत जळजळल्यासारखं वाटतं किंवा पचनाचा त्रास होतो. पण आयुर्वेदानुसार हे दुसरं तिसरं काही नसून पित्तदोषाच्या असंतुलनाचा एक संकेत आहे. आणि हो, यावर एक सोपा घरगुती उपाय आहे जो आज आपण पाहणार आहोत. आता कुठलाही उपाय करण्याआधी ती समस्या मुळातून समजून घेणं खूप महत्वाचं असतं. म्हणूनच आपण आधी हे बघूया की आयुर्वेदानुसार पित्ताचा त्रास नेमका होतो तरी का. आयुर्वेद सांगतं की आपलं शरीर हे 3 मुख्य ऊर्जांवर चालतं: वात, पित्त आणि कफ. यांनाच दोष असं म्हणतात. आता पित्ताचा त्रास तेव्हाच सुरू होतो जेव्हा शरीरातली ही पित्त नावाची ऊर्जा असंतुलित होते. आणि मग सुरू होते जळजळ आणि पचनाची समस्या. बरं, आता ही स्लाइड बघा. इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आयुर्वेदात प्रत्येक दोषाला शांत करण्यासाठी एक परम औषध सांगितलं आहे. म्हणजे बघा, वात दोषासाठी आहे तेल, कफ दोषासाठी आहे मध, आणि मग पित्त दोषासाठी बरोबर ते आहे घृत, म्हणजेच आपलं साधं साजूक तूप. चला तर मग पित्तावरच्या याच सर्वश्रेष्ठ औषधाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया. हे औषध हजारो वर्षांपासून आपल्या परंपरेचा एक महत्वाचा भाग राहिलेला आहे. आणि हा उपाय काही आजचा नाहीये, तो थेट प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमधून आलेला आहे. जसं की या सूत्रातच म्हटलंय की शरीरातील दोषांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तेल, तूप आणि मध ही सर्वश्रेष्ठ औषधं आहेत. यावरूनच या उपायाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. हो, साजूक तूप. आपण सगळेच त्याला फक्त जेवणाची चव वाढवणारा एक पदार्थ मानतो. पण आयुर्वेद त्याला पित्तावरचं सर्वश्रेष्ठ औषध मानतं. कारण तूप फक्त चवीसाठी नाही, तर ते औषधी गुणांनी अगदी परिपूर्ण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. इथे कुठल्याही तुपाबद्दल बोललं जात नाहीये. आयुर्वेदानुसार देशी गाईच्या दुधापासून दह्याचं विरजण घालून बनवलेलं जे साजूक तूप असतं ना, तेच औषधी गुणधर्मांनी युक्त असतं. आणि याच प्रक्रियेमुळे ते पचायला एकदम हलकं होतं. आता प्रश्न येतो की हे औषधी तूप वापरायचं तरी कसं? तर चला, याच्या 3 अगदी सोप्या पद्धती पाहूया. पहिली पद्धत आहे रात्री झोपण्यापूर्वीची. कोमट दुधात 1 चमचा तूप आणि चिमूटभर सुंठ पावडर घालून प्यायचं. याने शांत झोप तर लागतेच, पण पित्तही कमी होतं. दुसरी पद्धत म्हणजे सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी कोमट पाण्यात 1 चमचा तूप घालून घेणं. आणि तिसरी, सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपल्या जेवणात भात वरणावर तूप घालून खाणं. आपलं पारंपरिक आणि एकदम पौष्टिक आहार. पण तूप म्हटलं की अनेकांच्या मनात लगेच कोलेस्ट्रॉल आणि वजन वाढण्याची भीती येते नाही का? चला तर या आधुनिक गैरसमजांमागचं आयुर्वेदिक सत्य काय आहे तेही जाणून घेऊया. आता इथेच तर खरी गंमत आहे. बघा, आजकाल आपल्याला काय भीती घातली जाते की तूप खाल्लं की कोलेस्ट्रॉल वाढेल, वजन वाढेल, बरोबर? पण या उलट आपलं हजारो वर्ष जुनं आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की योग्य पद्धतीने बनवलेलं साजूक तूप हे पचायला अगदी हलकं असतं आणि ते आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवतं. म्हणजे बघा किती मोठा फरक आहे दोन्ही विचारांमध्ये. गंमत म्हणजे असंही म्हटलं जातं की जेव्हापासून आपण लोकांनी कोलेस्ट्रॉलच्या भीतीने तुपासारखे पारंपरिक पदार्थ खाणं कमी केलं, तेव्हापासूनच पचनाच्या आणि सांध्यांच्या समस्या वाढायला लागल्या आहेत. हेच या पदार्थांचं महत्त्व दाखवून देतं. ह्या सगळ्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की आपण आपल्या परंपरेतल्या अनेक आरोग्यदायी गोष्टींना विसरत चाललो आहोत आणि आता त्यांना पुन्हा एकदा जाणून घेण्याची वेळ आली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर योग्य प्रकारचं तूप, योग्य प्रमाणात आणि थोड्या व्यायामाची जोड दिली तर ते आरोग्यासाठी धोकादायक नाही, उलट एक शक्तिशाली औषध आहे. जाता जाता एक विचार करूया. आपल्या स्वयंपाकघरातच अशी आणखी कितीतरी प्राचीन आरोग्य रहस्य दडलेली असतील ज्यांच्याकडे आपलं नकळतपणे दुर्लक्ष होत आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.